नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण तळणी ग्रामपंचायतच्या समोर श्री प्रकाश सुरवसे यांचा प्लॉट आहे हिवाळी सोयाबीनचा. तर आता या हिवाळी सोयाबीनची लागवड 1 ऑक्टोबरला केली होती. आता जनरली जर्मिनेशनचा वगैरे प्रॉब्लेम होतो किंवा वाढीचा काही संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या, पण मल्चिंगवरती आपल्याला चांगलं रिस्पॉन्ड केलेला आहे. हिवाळ्यामध्ये आपण याचा ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेची जर सोईंग असेल, पेरणी असेल, तर हे क्रॉप आपण हिवाळीमध्ये जर आपल्याकडे चांगल्या जातीचं थोडंसं बियाणं असेल तर आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. आता इथे तुम्ही सर्व बघितलेला आहे. आता समोरचा जो व्हिडिओ आहे आपला तो 1 महिन्याच्या नंतर आपण पुन्हा 1 महिन्याने किंवा 1.5 महिन्याने आपण पुन्हा अपलोड करू. बघूया त्याच्यामध्ये किती निघते. हे क्षेत्र जे आहे ते क्षेत्र मोजल्याच्या नंतर 10 गुंठ्याच्या जवळपास किंवा 10 गुंठ्यापेक्षा थोडं 13-14 गुंठे क्षेत्र आहे. पुन्हा एक्झॅक्ट मोजूयात आपण आणि किती निघते याच्यामध्ये उत्पादन ते पण नोट करूया. हा आपला ऑक्टोबर महिन्यातला प्लॉट आहे हिवाळी सोयाबीनचा, श्री प्रकाशराव सुरवसे, जे की आपण म्हटलं होतं आपण याचा व्हिडिओ वेळोवेळी बनवत राहणार आहोत. तर आज बरोबर 60 दिवस झालेले आहेत. 1 डिसेंबर 2021. आता इथं शेंगा वगैरे लागलेल्या आहेत. शेंगाचं बिअरिंग एकदम छान आलेलं आहे. जसं की आपण पहिले बघितलं होतं खरीपचा प्लॉट, हे तेवढंच आहे का भाऊ आता हिवाळ्यामध्ये? तेच थोडं मागं पुढं आहे. अच्छा. आणि जे आपण 5 पानाचा डहाळा म्हणतो फुले संगमचं, तर ते हिवाळ्यामध्ये ते कॅरेक्टर जे आहे ते थोडंसं कमी येतं असं यांचं ऑब्झर्वेशन आहे, की बाबा 5 पानाचे डाळे थोडेसे कमी दिसतात त्याच्यामध्ये जर हिवाळी सोयाबीन असलं तर आपलं. आता हे मल्चिंगवरती तुम्ही बघू शकता, इथं तळणी ग्रामपंचायतच्या एक्झॅक्ट समोर हा प्लॉट आहे आपला. जवळपास सगळ्या झाडांसारखी बिअरिंग वाटते. आणि त्या बाद इथे 5 झाडं आहेत. हे टोकन केलं होतं आपण याच्यामध्ये मल्चिंगवर. ते पाहायचं 3 झाडं आहेत. 4 जवळपास पावसाळ्यात इतकी बिअरिंग आहे. 3-3च्या बोजात 3-4 4-4-5 पता आहे समजून घ्या पापड्या. जवळपास सगळीकडे सारखं बिअरिंग आहे. पावसाळ्यासारखंच आहे. पावसाळ्यासारखंच आहे. वाढ चांगली झाली, वाढ पण चांगली आहे. मल्चिंगवर तर काही प्रॉब्लेम नाही समजून. आता उन्हाळी गुडघ्यापर्यंत आहे समजून घ्या, मांड्यापर्यंत. हे कॅरेक्टर थोडं कमी येतं बरं उन्हाळ्यात. हिवाळ्यामध्ये 5 पानाचं 3 पानं जास्त आहेत. तेच एक. ते बघा ही 5 पण आहेत, 3 पण आहेत. नंतर कमी येतात. हा म्हणजे काहीतरी वातावरणच होते. ते 5 पानं सुरुवातीला 5 पानं नंतर 3 आले. 1 मिनिट, ही गोष्ट पुन्हा सांगा. हिवाळी सोयाबीन मध्ये पानाचं थोडं 5च आहेत म्हणा. सुरुवातीला जे जुने निघले ते 5 आहेत, वर जे निघले ते 3 आहेत. ठीक आहे. फुलं स्टॉप झाल्यात आहे ना? फुलं आहेत तरी पण, म्हणजे आता नेमके उतरायलेत. कुठं कुठं हे फुलंच आहेत समजा. कुठं मोठं हे नाही भरपूर आहेत. हे बाय ते फुलं आहे. नाही ते फुलंच हे उतरले पण आता हे उतरायले. ते वादी आता समजून गळत नाही. ते नाही त्याची नाही गळत. ते फुलातून हे झालं ते फुलातून भरपूर बहार येते त्या मला. म्हणजे मग सुरुवातीला मला काय वाटलं थोड्या प्रमाणात होती फुलं. हो. नंतर मग वाटलं की कमी माल धरला असं वाटलं सुरुवातीला. साहेब बोललो, पण नंतर त्यानं 3-4 फ्लॅश आली मालाचे. 3 बहारामध्ये किती वेळ भाऊ एवढ्या गुंठ्यात आता आपल्या? काय आता अंदाजित काय सांगता येणार नाही. येईल कळलं समजा. चला नेक्स्ट व्हिडिओचा आपल्याला स्कोप आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपण काढणीच्या वेळेस अपलोड करू. दुसरे शेतकरी आपल्यासोबत आहेत. गायकवाड साहेब, तुमचं